नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम दंगल ही एक संवेदनशील आणि जटिल समस्या आहे. नुकतेच नागपूर येथे दंगल झाली, त्यानंतर राजकारण देखील रंगलं. त्यानंतर काल नाशिक येथे अनधिकृत धार्मिक स्थळ हलवल्यानंतर चक्क पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली. यामध्ये जवळपास 32 पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावरती नाशिक शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. या दंगलीमागे अनेकदा राजकीय, सामाजिक आणि ऐतिहासिक कारणे असतात. या दंगलीमध्ये अनेकदा जीवितहानी आणि मालमत्तेचं नुकसान होतं. त्यामुळे समाजात सामाजिक तणाव देखील वाढतो. असं असताना पुढच्या पिढीवरती खरंच आपण काय संस्कार टाकू, हा प्रश्न मात्र प्रत्येकाला नक्कीच सतावतो. देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 78 वर्ष पूर्ण होत आहेत, तरी देखील आपण जातपात हा विषय आजही बाळगून आहोत. निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे असा नारा दिल्यानंतर पुन्हा एकदा जातीय सलोखा बिघडल्याचं चित्र पाहायला मिळते. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बीबीसीच्या हेडन क्रॉली याच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की भारतात लोकशाही काम करू शकत नाही, कारण येथे सामाजिक व्यवस्था संसदीय लोकशाहीचं या दोघांचंही विसंगत आहे. त्यामुळे संविधान कितीही चांगलं असू द्या, पण ते राबवणारे वाईट असतील तर संविधान देखील वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे लोकशाहीला जिवंत ठेवायचं असेल तर समाजामध्ये सलोखा असणं गरजेचं आहे. आपण जाणून घेऊया दंगलीची कारणं आणि त्याची विस्तृत माहिती. तर दंगल कुठल्या कारणामुळे होते ते आपण पाहूया. हिंदू आणि मुस्लिम समुदायामध्ये धार्मिक मतभेद आणि तणाव अनेकदा दंगलीचं मुख्य कारण असते. त्याबरोबर याच्यात राजकीय हेतू काय आहे ते आपण पाहूया. तर राजकीय पक्ष आणि नेते अनेकदा दंगलीला प्रोत्साहन देतात, त्यामुळे त्यांना राजकीय फायदा मिळतो. सामाजिक आणि आर्थिक कारण काय आहेत हे देखील आपण पाहूया. तर याच्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषमतेमुळे दंगली निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर इतिहासाची भूमिका पाहायला गेलं तर इतिहास आणि परंपरा यामध्ये देखील दंगलीची भूमिका आहे. दंगली रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील ते आपण पाहूया. यामध्ये खरं तर राजकीय नेतृत्व हे महत्वाचं ठरतं, कारण राजकीय नेत्यांनी दंगली रोखण्यासाठी सकारात्मक भूमिका बजावणं हे आवश्यक आहे. यामध्ये सामाजिक संवाद देखील महत्वाचा आहे. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम समुदायामध्ये संवाद वाढवणं आणि एकमेकांना समजून घेणं हे देखील आवश्यक आहे. शिक्षणासंदर्भात माहिती करून घ्यायला झालं तर धार्मिक आणि सामाजिक शिक्षणाचं महत्व हे वाढवायला पाहिजे. त्याचबरोबर शांततेबद्दल बघायला गेलं तर दंगली रोखण्यासाठी शांतता आणि सहिष्णुता आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम दंगल ही एक गंभीर समस्या आहे, ज्याला रोखण्यासाठी राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरावरती उपाय करणं आवश्यक आहे. यालाच अनुसरून आम्ही महासागरच्या माध्यमातून आज एका चर्चासत्राचं आयोजन केलं आहे. आजचा विषय आहे महाराष्ट्रातील वाढत्या दंगली, कारणे आणि उपाय. विशेष म्हणजे आजचा आमचा हा विषय आहे महाराष्ट्रातील वाढत्या दंगली, कारणे आणि उपाय. आपल्या सोबत आज आहेत सुवर्णा वाळूंज, ज्या शिव व्याख्यात्या आहेत. त्याचबरोबर पुण्यावरून आपल्या सोबत जोडले गेले आहेत आशिष तिवारी, जे वरिष्ठ पत्रकार आहेत. आपल्या दोघांचंही आमच्या कार्यक्रमात हार्दिक महत्वाचं बोलूया. सुवर्णा मॅडम, तुमच्याकडे. सुवर्णा मॅडम, महत्वाचा विषय पाहताय की आपण दूरचित्रवाणीच्या माध्यमातून बरेच बातम्या पाहतोय. दंगलींचं प्रमाण वाढलंय. नुकतीच 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीही जयंती झाली आणि काही ठिकाणी बॅनर्स फाडल्या गेले, त्याच्यामुळे काय दंगल झाली, कुठे केस. म्हणजे हे धार्मिक तेढ कुठल्या ना कुठल्या कारणाने सुरू आहे. त्यात हिंदू मुस्लिम दंगल ही होत आहे. विशेष म्हणजे तुम्ही शिवव्याख्याता आहेत. शिवाजी महाराजांनी काय सांगितलं आणि आजचा महाराष्ट्र कुठे जातोय, काय सांगाल या संदर्भात? नमस्कार. खरं तर हा विषय अतिशय गांभीर्यपूर्वक घेतला गेला पाहिजे, कारण आजच्या पिढीला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज आहे. जर आपण म्हणाल तर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू किंवा फुले असतील, ही सर्व एका चांगल्या विचारधारेचे एक विचार आहेत. त्यांना आपण माणसांमध्ये बांधू शकत नाही. कुठल्याही जाती धर्मामध्ये आपण त्यांचं विभाजन करू शकत नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याखाली 18 पगड जाती एकत्र नांदलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलं, त्या संविधानामध्ये प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि मग हे सगळं असताना आपण कुठल्या जाती धर्मामध्ये त्यांना बांधायला नको. जर जातीय दंगली होत असतील तर महापुरुषांच्या कुठल्याही विचारांचा आपण विचार न करता त्याचं उल्लंघन करतोय, संविधानाचं उल्लंघन करतोय. आणि याचा विचार खऱ्या अर्थानं दंगली निर्माण करणाऱ्या लोकांनी करणं खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. पण हे आता आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या काळापासून कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण होतानाचं चित्र आहे.
कोण कारणीभूत आहेत आणि याच्या पुढचा जो येणारी पिढी आहे त्यांच्यावरती काय संस्कार होतील? खर तर संस्काराचा प्रश्न हा खर तर खूप ऐरणीवरती आहे. कारण येणाऱ्या पिढ्यांवरती संस्कार करणं ही फार मोठी जबाबदारी या देशाच्या सर्व सुजाण नागरिकांवरती आहे. आज तुम्ही दंगलीचा विषय म्हणाल तर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू या सर्वांना आपण एकत्र बांधून पुढे गेलं पाहिजे यांच्या विचारांनी. आणि या विचारांनी लोक पुढे जात नाहीत. खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय पक्ष स्वतःची पोळी भाजण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या तेढ निर्माण करत आहे आणि ती तेढ निर्माण व्हायला नको. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की ज्यावेळी कुठल्याही व्यक्तीच्या नावावरती राजकारण चालेल त्यावेळी खऱ्या खऱ्या अर्थाने लोकशाही धोक्यात येईल. मग आज जसं आपण म्हणतो की अगदी व्यक्तींच्या नावावरून आपण राजकारण बघतो. आपण शिंदे सरकार हा एक शब्द ऐकतो, फडणवीस सरकार हा एक शब्द ऐकतो, मोदी सरकार हा एक शब्द ऐकतो. तर मला असं वाटतं संविधानाचं रक्षण करणं या देशातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पक्षाच्या नावावरती राजकारण चालवावं, कुठल्याही व्यक्तीच्या नावावरती राजकारण चालवू नये. त्यामुळे खऱ्या अर्थाने जातीय दंगली वाढत आहेत. याबरोबरच महत्वाचा मुद्दा असा येतोय की ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला आणि संविधानाच्या संदर्भातली महत्वपूर्ण गोष्ट सांगितली. खरं तर ह्या दंगली घडतात आणि दंगली घडून आणणारा कोण, त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण, ह्या अद्यापही जनतेला कळतच नाही. कारण महाराष्ट्रातली भोळीबाबडी जनता आहे. धर्माच्या नावावरती, राजकीय पुरुषांच्या नावावरती, त्यांच्या संदर्भात झालेला कुठं काही हे झालं तर लगेच पेटून उठतात. पण काय वाटतं की ह्या दंगलीच्या मागचा मास्टर माइंड काय असावा किंवा यांची नीतिमत्ता काय असावी की काय करायला पाहिजे म्हणजे दंगली होती? खरं तर राजकीय काही लोक असतात. ती लोक या दंगली पाठीमागं मास्टर माइंड असतात आणि खऱ्या अर्थानं समोर अतिशय भोळी भाबडी जनता येत असते. याच्या पाठीमागे मी म्हणेल की फार मोठं राजकारण आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली. ही महापुरुष आहेत आणि खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये आपण बघितलं की डीजेच्या आवाजामुळे एका मुलाचा मृत्यू झाला. तर खरंच एवढा मोठा डीजे वाजवल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्यामध्ये जिवंत राहणार आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्यामध्ये जिवंत राहणार आहेत का? हा विचार तरुण पिढीने करणं खूप गरजेचं आहे. कारण आज परिस्थिती अशी आहे की तो व्यक्ती माझा आहे. जाती-जातीमध्ये त्यांना विभागलं गेलेलं आहे आणि कुठल्याही महापुरुषांना मला वाटतं जातीमध्ये जर आपण विभागलं नाही, तो एक विचार म्हणून जर आपण त्यांना पुढे घेऊन गेलो, तर खऱ्या अर्थाने कुठेतरी एकोपा आणि सलोखा निर्माण होईल आणि राजकीय लोकांना सुद्धा त्या ठिकाणी आळा बसल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुम्ही शिवव्याख्याते आहेत आणि शिवव्याख्यान करता, बऱ्याच तुम्हाला यामध्ये नॉलेज आहे. महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही काय सांगू शकता? कारण व्याख्यानाच्या माध्यमातून तुम्ही नेहमीच शिवाजी महाराज यांच्या 18 पगड जातींना घेऊन त्यांनी राज्य केलं आणि त्यांना काय अपेक्षित महाराष्ट्र होता आणि महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे, काय सांगाल? खरं तर महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय दयनीय आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची महाराष्ट्राला आज खऱ्या अर्थाने गरज आहे. मुळात महाराजांच्या भगव्याखाली 18 पगड जाती एकत्र आणल्या. पण आज आपण पाहतो की चौका-चौकामध्ये संघटना निर्माण झालेल्या आहेत, पक्ष निर्माण झालेले आहे आणि प्रत्येकाला स्वतःला मोठं करण्यासाठी त्या संघटना उभ्या केलेल्या आहेत. मला असं वाटतं असं न करता या देशातल्या प्रत्येक नागरिकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा तो एक विचार पुढे घेऊन जाण्यासाठी कार्य केलं पाहिजे आणि समाजासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा डोळ्यासमोरच घेऊन चाललो पाहिजे. मग या ठिकाणी महिला सुरक्षेचा प्रश्न असेल, न्यायाचा प्रश्न असेल, तो तितक्या तात्काळ सुटतो का? हा सुद्धा प्रश्न आहे. गुन्हेगाराला तितक्या तात्काळ शिक्षा मिळते का? हा एक प्रश्न आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये याच्यावरती वचक अशी होती, की जर कधी महिलेकडे वाकडं जरी बोट करून पाहिलं, तर टकमक टोकावरून त्या ठिकाणी कडेलोट केला जायचा. त्याच्यामध्ये रांझ्याच्या पाटलाचं जे उदाहरण आहे, त्याचा चौरंगा केला होता महाराजांनी आणि ठेवलं होतं, की याच्याकडे बघून प्रत्येकाला समजलं पाहिजे, की स्त्रीकडे कुठल्या नजरेने पाहावं किंवा स्त्रियाकडे वाईट नजरेने बघितल्यानंतर आपलं काय होतं. तशी वचक आता राहिलेली नाही. म्हणून खऱ्या अर्थाने
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजामध्ये पोहोचवण्यासाठी धडपडत आहोत आणि ते विचार घेऊन प्रत्येकाने चालावं असं मला मनापासून वाटतं. जातीय भेद कोणत्याही प्रकारचा न करता माणूस ही एकच जात आणि माणूस हा एकच धर्म या विचाराने प्रत्येक माणसाने जर चाललं तर खऱ्या अर्थाने हा समाज सलोख्याने नांदणार आहे. अन्यथा पुढील काळामध्ये अतिशय वाईट परिस्थिती या देशामध्ये निर्माण होऊ शकते. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आजचा आपला विषय, महाराष्ट्रातील वाढत्या दंगली, कारणे आणि उपाय. हे जरी असेल तरी महत्वाच्या पॉइंटवरती आपण येऊया की कारणे आणि उपाय शोधत असताना आता आपल्यासोबत जॉईन झाले आहेत आपले आशिष तिवारीजी, वरिष्ठ पत्रकार. सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? नमस्कार. नमस्कार. तर महत्वाचा मुद्दा, तुम्ही एक वरिष्ठ पत्रकार म्हणून आपला जो विषय आहे महाराष्ट्रातील वाढत्या दंगली, कारणे आणि उपाय, काय वाटतं सध्याचं जे राजकारण आहे? कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय की नागपूर नंतर नाशिकमध्ये दंगल झाली, दंगलीचं प्रमाण कदाचित वाढू शकते. यापूर्वी परभणीमध्ये देखील खूप मोठी दंगल झाली, बीड हत्याकांड प्रकरण झालं. पण याच्यामध्ये कुठेतरी जनतेची दिशाभूल करण्यासाठी काही वेगळ्या मार्गावरती तरी सरकार जातं का? तुम्हाला काय वाटतं? पहिली गोष्ट म्हणजे मी आपल्या प्रश्नाचं दोन याच्यामध्ये विश्लेषण देतो की बीडमध्ये जो काही हत्याकांडाचा प्रकार झाला त्याला आपण दंगलीचं स्वरूप देऊ शकत नाही, परंतु ती जी काही तिथे क्रूरता झाली तो वेगळा भाग आहे. राहिला विषय आपण जो मला मुद्दा सांगतात की दंगल ही जी घडली, नागपूरमध्ये घडली किंवा इतर ठिकाणी घडत असताना प्रत्येक दंगलीचे काही विशिष्ट आणि वेगवेगळे प्रकार असतात. कुठे जातीवाचक दंगल घडते, कुठे लव जिहाद प्रकरणावर दंगल घडते. विविध मुद्द्यांवरती आपण त्याचं अनालिसिस केलं पाहिजे की दंगल नेमकी घडते कशामुळे. राहिला प्रश्न दुसरा विषय असा की दंगल घडल्याच्या नंतर आपल्या समाजातली समाजघटकांना बाजूला काढून किंवा आपल्या समाजातील लोकांना आपण एकनिष्ठ ठेवून प्रकार का घडू नयेत ह्याच्यावरती पण आपण कुठेतरी अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. अगदी. पण पत्रकार म्हणून काय भूमिका असेल? कारण आता महत्वाचा मुद्दा की जनजागृती करणं ही अतिशय काळाची गरज आहे. कारण नागरिकांना खरं तर याच्यामध्ये पाहतोय की गोरगरीब नागरिक भरकटले जातात, गुन्हे दाखल होतात. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी असताना या दंगली थांबवण्यासाठी शासन प्रशासन कुठल्याही पद्धतीचं उपाययोजना करत नाही. चित्र स्पष्ट आहे. ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना आल्यानंतर त्याच्यावरती कोट्यावधी रुपये खर्च करून त्याची जाहिरात करण्यात आली, पण ह्या दंगली थांबवण्यासाठी सरकार कुठल्याही पद्धतीने पाऊल उचलत नाही असा एक आरोप जनतेतून थेट होतोय. काय म्हणायचं? आपला प्रश्न जो आहे तो अतिशय योग्य आहे, पण पाऊल उचलत नाही असं आपण म्हणण्यापेक्षा सरकारने ठोस नियम बनवले, जसे की मॉब लिंचिंगचे प्रकार जे घडतात किंवा काही ठिकाणी 144 कलम काही विशिष्ट स्वरूपामध्ये लागू करण्यात येतं. तिथे जास्त लोकांनी जमा करणं 144 कलम तुम्ही जे लागू करता त्या कलमाऐवजी तुम्ही असा एक ठोस कायदा करा. समाजकंटकांना, फॉर उदाहरण सांगायचं झालं की दिवाळी आली, गणपती आले, सण आले, नवरात्र आले, तर पोलीस हे काही कॉम्बिंग ऑपरेशन करतात. विशिष्ट भागामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन करून तिथल्या लोकांना, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तडीपार करणं किंवा बाहेर त्यांना अटक दाखवणं, या सगळ्या गोष्टी जे त्या योग्य वेळेला त्यावेळेला त्यांनी ही गोष्ट दर महिन्याला अशी केली पाहिजे जेणेकरून ह्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांमध्ये एक वचक राहील. मला सांगा, नागपूरमध्ये जे दंगलीचा प्रकार घडला त्या नागपूरच्या दंगलीच्या प्रकारामध्ये आपण ही ग्राउंडवरती कव्हर करत असताना आपल्या लक्षात आलं असेल, दगडी एवढी मोठ्या प्रमाणामध्ये तिथं का आली हो साहेब? मला सांगा. ट्रॉली भरून दगड आली, तर याचा अर्थ हे कुठेतरी पूर्वनियोजित कट असंच म्हटलं पाहिजे ना. ह्या सगळ्या गोष्टींची उपाययोजना करण्यासाठी पोलिसांनी ठोस पाऊल उचलावं असं माझं मत आहे. म्हणजे काय, म्हणजे आता थोडक्यात सांगायचं की सर्वसामान्यांच्या प्रश्नावरून प्रश्न नजर हटवण्यासाठी या गोष्टी घडवल्या जातात का? कारण कालही नाशिकमध्ये जी दंगल घडली त्या नाशिकच्या दंगलीचे जे मस्जिदचे जे ट्रस्टी आहेत त्यांनी सांगितलंय की जी दगडफेक केली आहे ती नाशिकचे नाहीत किंवा मूळ मुस्लिम नाही आहेत, बाहेरून कोणीतरी येऊन हे दगडफेक केली असं त्याने थेट आज मीडियाशी बोलताना सांगितलं. त्यांनी सांगितलं म्हणजे आपण मान्य करायचंय का? उद्या ते म्हणतील की ते मुस्लिम नाहीयेत ते हिंदू होते आणि ते हिंदू नाहीयेत ते मुस्लिम होते. याची शहानिशा ही पोलीस प्रशासनाने केली पाहिजे. गोष्ट क्रमांक 1. गोष्ट क्रमांक 2, हे दंगलीचे प्रकार वारंवार का घडतायत? संकुचित बुद्धिमत्तेची लोक
वारंवार असे घडवण्याचा का प्रयत्न करतायत किंवा तुम्ही आम्ही सर्वसामान्य नागरिक एक वारंवार त्याच दिशेत का वळतोय की दंगल झाली पाहिजे किंवा दंगल होतीये याचा अभ्यास कुठेतरी प्रशासनाने करावा असं माझं मत आहे. बरोबर. सुवर्णा मॅडम, मी तुमच्याकडे येतोय. महत्वाचा मुद्दा की ज्या पद्धतीने आता आपण सांगतोय की दंगल घडते, दंगल घडल्यानंतर नुकसान होतं ते म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचं. दुकानं फोडले जातात, त्याच्यामध्ये मालमत्तेचं नुकसान होतं, संपत्तीचं नुकसान होतं, पण ते नुकसान होतं ते मात्र तिसऱ्याचं होतं. तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रकार घडत असताना महाराष्ट्राची जनता बघते, येणाऱ्या पिढीवरती काय परिणाम होतील हे महत्वाचं आहे. तुमच्या काय उपाययोजना यानंतर असतील की तुम्ही एक शिवव्याख्याते आहेत, तुमच्या माध्यमातून तुमची जनजागृती करण्याचा काय प्रयत्न असेल? खरं तर आज संस्काराचा मुद्दा खूप मोठा आहे, की जे बाहेरचं वातावरण आहे, जे गढूळ झालेलं राजकारण आहे, ही तरुण पिढी पाहत आहे आणि तरुण पिढीवरती संस्कार करणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि जेव्हा तरुण पिढीवरती आपण संस्कार करायला जातो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या महापुरुषांना त्यांच्या समोर उभं करणं ही फार मोठी गोष्ट आहे. ज्यावेळी आपण मुलांवरती किंवा तरुणांवरती हे विचार चांगल्या पद्धतीचे बिंबवतो, त्यावेळी ह्या वाईट गोष्टी करण्यापासून ते मानसिकतेनेच दूर गेलेले असतात आणि एक चांगली प्रवृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण होते. आणि ती निर्माण करण्याचं काम मला असं वाटतं, की प्रत्येक शाळेमध्ये इतिहास हा विषय कंपल्सरी असावा. कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं नियोजन होतं. आपल्या राज्यघटनेचा अभ्यास असावा. प्रत्येक शाळेमध्ये कंपल्सरी ते विषय असले पाहिजे. खरं तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे, की इतिहास पोहोचलेला नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर ऐतिहासिक काळामधील अगदी ताराराणीपर्यंतचा इतिहास अतिशय जोपासण्यासारखा आहे आणि घेण्यासारखा आहे. जर तुम्ही पाहिलं तर ताराराणीने सुद्धा खूप छान काम केलेलं आहे. राजाराम राजेंनी सुद्धा खूप छान काम केलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी फक्त वडिलांनी निर्माण केलेलं स्वराज्य फक्त वाढवलंच नाहीये, तर ते जपलं आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मॅडम, तुम्हाला परत एक प्रश्न विचारतोय की सध्या जो आता छावा जो चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या भावना जागृत झाल्या आणि राज ठाकरे यांनी देखील जनतेला सांगितलं की चित्रपट पाहून तुम्ही चेताळू नका, चित्रपटातून तुम्ही बोध घ्या. काय म्हणजे आपण महाराष्ट्रात 78 वर्ष स्वातंत्र्याला झाले, त्याच्यानंतर देखील आपण एवढे अनाडी आहोत का की एक चित्रपट पाहून परत आपण औरंगजेबची कबर काढून टाका किंवा असे विषय जे असतात हे हाताळले जातात. एक काय निरोप काय वाटतो तुम्हाला, काय निरोप देता येईल जनतेला? खरं तर चित्रपट ही चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. परंतु त्याच्यामधूनच आपण आक्रमक भूमिका घेऊनच पुढे जायला नको. खरं तर औरंगजेबाबद्दल म्हणाल तर चीड ही आहे सर्वांना. परंतु आज ती चीड आपण मनामध्ये निर्माण करून आज कलह निर्माण करणं म्हणजे औरंगजेबाचंच अनुकरण केल्यासारखं होतं. म्हणून मला असं वाटतं, की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या अंगामध्ये जोपासले जावे. संभाजी महाराजांचे विचार काय होते ते आपल्या अंगामध्ये जोपासले जावे, असं मला वाटतं. आणि तो एक विचार छत्रपती संभाजी महाराजांचा आपण पुढे घेऊन जायला पाहिजे. त्याच्यामध्ये औरंगजेबाची कबरच आपण वारंवार उकरून काढली पाहिजे, असं काहीच नाही. औरंगजेब हा दुश्मन होता आणि तो राहणारच. परंतु त्याला इतकंही महत्त्व देऊ नये. ज्या पद्धतीने आज औरंगजेबाचं नाव वारंवार घेतलं जातं ना, मला तर असं वाटतं, की त्याला जास्त महत्त्व दिलं जातं. औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्ये बिलकुल महत्त्व देऊ नका. मला असं बरोबर, याच ठिकाणी सांगायचं आहे. बरोबर. याच्याबरोबर मी येतोय आशिष तिवारी सर तुमच्याकडे. महत्वाची गोष्ट, आपण एक वरिष्ठ पत्रकार आहात. पत्रकारितेच्या माध्यमातून आपण पाहतोय की कुठल्या बातम्या प्रसारित करायला पाहिजे आणि कुठल्या बातम्या प्रसारित नाही करायला पाहिजे, याचं भान खरं तर पत्रकाराला असायला पाहिजे. कारण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जण पत्रकार होण्याची भूमिका निभावतो आणि बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून दंगली घडतात. सोशल मीडियावरती या संदर्भात, दंगलीच्या संदर्भात नियंत्रण आणण्यासाठी काय करावं असं अपेक्षित? पहिली गोष्ट तर म्हणजे प्रशासनाने सोशल मीडियावरती बंधनं आणावीत नाही आणावीत हा प्रशासनाचा आणि प्रायव्हेट सोशल मीडियाचे जे कंपनीज आहेत त्यांचा आहे. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वप्नील जी तुम्हाला एक खूप छोटं उदाहरण म्हणजे तुम्ही आता खूप चांगला मुद्दा काढला की ताई स्वतः शिवव्याख्यात्या आहे. मला ताईंना मी विचारेन की ताई दिवसातनं पुस्तक किती वेळा वाचतात आणि मोबाईल किती वेळ पाहतात. त्या शिवव्याख्यात्या असल्यामुळे जास्त करून वाचन करत असतील. आजच्या पिढीला मोबाईल आज 3-3, 4-4 वर्षाची मुलं जी मोबाईल खेळतात, तुम्ही मध्ये पाहिलं असेल की
हे दंगलीचे जे प्रकार घडतायत हे मी जास्त करून माझं असं वैयक्तिक एक पत्रकार म्हणून मत आहे की समाज माध्यमांमध्ये प्रसारित होणारे चुकीचे व्हिडिओ, चुकीच्या गोष्टी, भडकाऊ भाषण जरी कुणी केलं असेल तर ते एक फ्रिक्शन ऑफ सेकंड मध्ये एक 10-15 मिनिटांमध्ये 100-200 लोकांपर्यंत पोहोचतं. योग्य नाहीये. आज आपल्या पिढीचं, मी हे स्वतः जातीपूर्वक जाणीवपूर्वक सांगतो, पुढच्या पिढीचं वाचन व्यवस्था ही कमी झालेली आहे. वाचनामध्ये कुठल्याही या पिढीला रस काढलेला नाही. वाचन करत असताना आपण जेव्हा बैठकीला वाचनाला बसतो त्यावेळेला जेव्हा संपूर्ण कॉन्सन्ट्रेट करतो, आता आपण काय करतो, मोबाईलवरती बातम्या बघतो, पेपर आपण आता जनरल वाचत नाही. सोशल मीडिया ह्याला तितपत जबाबदार आहेत हे मी आपल्याला ठामपणे सांगतो. तो विषय समजा स्वप्नीलजी माझ्याशी बोलतायत आणि 10व्या मिनिटाला तो व्हिडिओ जर तिसऱ्याच्याकडे गेला तर तो काय होतो, आमचं बोलणं झालेलं असतं, सगळं मिटलेला असतो विषय, पण तो नंतर वेगळ्या पद्धतीने मांडला जातो काटछाट करून. सोशल मीडियाची ह्याच्यामध्ये खूप मोठी भूमिका आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. अगदी एक महत्वाचा मुद्दा याकडे आपण वळूया की आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं सोशल मीडिया, पण एक साम्य बघायला गेलं नागपूर दंगल आणि नाशिक दंगल या दोन्ही दंगलीमध्ये पोलिसांना मेन टार्गेट करण्यात आलं. पोलिसांवरती दगडफेक किंवा विनयभंगाचा प्रयत्न झालाय. खरं तर पोलीस प्रशासन ह्या दंगली थांबवण्याचं काम करतं, पण ही दंगल ह्या दोन दंगलीमध्ये साम्य तर आहेच, पण ह्या अशा प्रकारच्या दंगली जे होत आहेत गृहविभाग कुठे मागे पडतं का? गृहविभाग मागे पडत नाही असं माझं म्हणणं नाहीये, पण गुप्तचर यंत्रणा कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पोहोचण्यामध्ये कमी पडते असं मी नक्की म्हणेन. कारण की मी आपल्याला मगाशी सांगितलं, दंगल ही पूर्वनियोजित असते. दंगल ही पूर्वनियोजित असल्यामुळे आज नागपूरमध्ये ट्रॉली भरून दगडी आणल्या. आपल्या मात्या बहिणीच्या कर्तव्य बजावतात, ज्या महिला पोलीस कर्तव्य बजावतात त्यांच्यावरती विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला किंवा प्रयत्न केला गेला किंवा विनयभंग झाला असं मी म्हणत नाही. ठीक आहे, त्यांच्यासोबत चुकीची घटना घडली, हे जाणीवपूर्वक काय केलं जातं? आपल्या मानसिकतेमध्ये जर आपण बदल नाही केले, मला सांगा, ताईंना आपण विचारा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये का मुस्लिम समाजाची लोक नव्हती? छत्रपती शिवाजी महाराज 12 बलुतेदार घेऊन स्वराज्य रक्षण करण्यासाठी, स्वराज्यासाठी आगीकूच करत होते, पण तिथं मुस्लिम नव्हते? होते ना तिथे मुस्लिम. मुस्लिम आणि हिंदूंची भडकाऊ हे जे क्लिप्स सोशल माध्यमांवरती पसरवल्या जातात त्याच्यामुळे ह्या ज्या दंगली होतात, त्या दंगली पूर्वनियोजित ट्रॉलीवरून दगड कशी काय आणली स्वप्नीलजी तिथे, मला सांगा बरं तुम्ही. माणूस तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही नमाज पठण करायला जाता, एक ट्रॉली दगडी त्या ठिकाणी सापडली, हत्यारं सापडली, ही कितपत योग्य आहे? हे पूर्वनियोजित आहे आणि ह्या पूर्वनियोजित कटाला कुठेतरी भारतीय गुप्तचर यंत्रणा कमी पडतीये किंवा ती बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, ह्याचा अभाव नक्की आहे असं माझं मत आहे. बरं, आपल्याकडे काही वेळ उरला आहे. दोघांनी जाता एक प्रश्न फक्त विचारतोय. सुवर्णा मॅडम, महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या वाढत्या दंगल्या आहेत आणि हे दंगल जे वाढणाऱ्या दंगलीचं प्रमाण जर बघायला गेलं त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेचं नुकसान होतं. काय संदेश द्याल तुम्ही समाजाला? मी सर्व समाजाला विनंती करेल, पहिली गोष्ट म्हणजे आपण भारताचे सुजाण नागरिक आहोत आणि या भारताच्या पुढल्या पिढ्यांची जबाबदारी ही आपल्या खांद्यावरती आहे. मुळात प्रत्येक कुटुंबानं आपल्या मुलांवरती संस्कार करण्याची गरज आहे. सोशल मीडिया आज जसं पत्रकार साहेब म्हणाले की सोशल मीडिया आपण किती प्रमाणामध्ये वापरावा आणि गव्हर्नमेंटने सुद्धा काही चुकीच्या गोष्टींवरती जर सोशल मीडिया वापरला गेला असेल, जात असेल, तर त्याच्यावरती बंधनं आणणं खूप गरजेचं आहे. की आज जी तरुण पिढी आहे ती मोबाईलवरती, सोशल मीडियावरती सगळं पाहून या सगळ्या गुन्हेगारीला प्रवृत्त झालेली असते. मग किती प्रमाणामध्ये सोशल मीडिया कशा पद्धतीने वापरायचा याची बंधनं असणं हे खूप गरजेचं आहे. आणि मी सांगेल की प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांना अभ्यासलं पाहिजे, त्यांचे विचार पुढे घेऊन गेलं पाहिजे. प्रत्येक कुटुंबाने जर ते विचार आपल्या मनामध्ये, आपल्या घरामध्ये बिंबवले तर खऱ्या अर्थानं हा समाज म्हणजे सुरक्षित राहणार आहे. जर प्रत्येक कुटुंबानेच ते विचार जोपासले तर पूर्ण समाज आपोआपच ते विचार जोपासणार आहे, समाजामध्ये बदल होणार आहे. आणि शाळांना सुद्धा मी विनंती करेल की आपण इतिहास हा विषय सर्व शाळांनी कंपल्सरी करावा अशी मी सरकारला विनंती सुद्धा करेन. पण जाऊया आशिष सर तुमच्याकडे. आशिष सर, काय महत्वाचा मुद्दा सांगेल जाता जाता? काय आपल्या याच्यातून जे महत्वाचा मुद्दा मी स्वप्नील आपल्याला इथं सांगेल की मानसिकता ही बदलली पाहिजे. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या हे आपण नेहमी म्हणतो
किंवा छत्रपती जन्मावे हे दुसऱ्याच्या घरी, स्वतःच्या घरी कोणाला छत्रपती नकोय, ही आजची परिस्थिती आहे. अगदी वैचारिक तर आज बैठक या ही प्रत्येक- चर्चासत्रामध्ये आपण पाहिलं की सगळ्यात महत्वाचा मुद्दा वाढती ज्या पद्धतीने दंगल आहे, या दंगली थांबवण्यासाठी खरं तर कोणी जबाबदार आहे, कोण जबाबदार नाही, यापेक्षा आपण कशा पद्धतीने त्या दंगलीमध्ये सहभाग न घेता शांततेचं वातावरण ठेवायला पाहिजे आणि समाजाला कशा पद्धतीने आपण मार्गदर्शन करायला पाहिजे, हे अतिशय महत्वाचा मुद्दा आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण पाहिला. आपल्यासोबत होते सुवर्णा वाळुंज मॅडम, त्याच्यानंतर आपल्यासोबत होते विशेष म्हणजे आशिष तिवारी सर. आपल्या दोघांचंही आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालं त्याबद्दल हार्दिक आभार. धन्यवाद. स्वप्नीलजी, विशेष करून मी आपले आभार मानेन की आपण एवढा सेन्सिटिव्ह मुद्दा आज समाजामध्ये तुम्ही आणण्याचा प्रयत्न केला आणि खरंच आपलं कौतुक. ह्याच्यावरती खूप कमी वरिष्ठ पत्रकार आहेत जे बोलतात, तेव्हा आपलं महत्वाचं आपलं अभिनंदन. थँक्यू सर.